नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काँग्रेसमधील घराणेशाहीच्या विरोधात सातत्याने टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या पक्षात ठिकठिकाणी घराण्यांचे उभे असलेले बुरुज दिसतच नाही। त्यावरून विरोधी पक्ष त्यांच्या नेहमी टीका देखील करत असतात। त्यातून पळवाट शोधण्यासाठी पक्षाच्या सर्वोच्च प्रमुखपदी घराणेशाही नसावी असा युक्तिवाद केला जातो आणि काँग्रेस पक्ष गांधी घराण्याचा गुलाम असल्याचे उलट उत्तर दिले जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच घराणेशाहीवर नेहमी लांबलचक विधाने करणारे नितीश कुमार देखील आता त्यांचेही पाय मातीतच असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत। लालू प्रसाद यादव यांच्या घराणेशाहीच्या राजकारणावर टीका करताना नितीश कुमार बिहार हेच आपले कुटुंब आहे असं म्हणत असतात, परंतु आता आपला वारसा चालवण्यासाठी ते आपल्या मुलाला पुढे आणू पाहत आहेत। नितीश कुमार यांचा मुलगा निशांत राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांच्या राजकीय वारसदाराचे म्हणजेच निशांत कुमार यांचे राजकारणात स्वागत होण्याची चिन्हे आहेत। नितीश कुमार यांनी आपल्या मुलाला राजकारणात येण्यासाठी हिरवा कंदील दिलेला नसला तरी राजदच्या कंदिलाची धास्ती घेत ते देखील लवकरच आपल्या मुलाला राजकारणात प्रवेश करण्यासाठी हिरवा कंदील दाखवतील असं बोललं जातंय। राजकारण प्रवेशासाठी निशांत कुमार यांनी पूर्ण तयारी केली आहे असे नितीश कुमार यांच्या जवळच्या सूत्रांनी म्हटलंय। मागील वर्षभरापासून निशांत कुमार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे। निशांतने रितसर पक्षात प्रवेश करावा अशी मागणीही झाली होती, मात्र काही नेत्यांनी ती फेटाळली। आता नितीश कुमार यांनी हो म्हणताच निशांत कुमार राजकारणात येण्याची शक्यता आहे। इतके दिवस पडद्यामागे असलेले निशांत कुमार मागच्या महिन्यात पहिल्यांदाच एका राजकीय स्वरूपाच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना दिसले। एकूण काय तर शेवटी सगळ्यांचेच पाय मातीचे असतात असेच म्हणायचे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।